वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर आणि आज आपण एका वेगळ्या विषयाला हात घालणार आहे जो बहुतांशी लोकांच्या बाबतीत घडत असतो। जसं की तुमचं सगळं खूप चांगलं चाललेलं आहे आणि अचानकच दिवस फिरल्यासारखं वाटणं, घरामध्ये प्रचंड अशांतता वाटणं, भांडणं होणं, सातत्यानं अस्थैर्य वाटणं, अचानक घरातली लोक आजारी पडणं, लहान मुलं सतत रडणं, किरकिर करणं, घरातल्या काचा अचानक भांडी पडणं, मोठमोठे आवाज होणं, घरामध्ये प्राणी असतील तर ते रडणं, आवाज काढणं, कुत्रा असेल तर अधूनमधून रडणं, प्रचंड खर्च वाढणं, सातत्यानं आजारी पडणं, शेजारी पाजारी आपल्या विरोधात जाणं, एक प्रकारचा थकवा जाणवणं, सतत डोके जड आहे असं वाटणं, डोळ्याखाली काळी वर्तुळ निर्माण होणं, झोप उडणं आणि अशा प्रकारची चित्रविचित्र लक्षणं आपल्याला दिसत असतील तर तुमच्या मनामध्ये साहजिकच प्रश्न असा निर्माण होतो की असं का होत आहे। मागे एकच कारण असतं, ते कारण तुम्हाला मी सांगणार आहे, पण ते सांगण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल तुम्ही लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा। ही जी लक्षणं मी तुम्हाला सांगितली आहेत ती लक्षणं ही वास्तुदोषामुळे येऊ शकतात, पण सर्वात जास्ती होतात ती नजर दोषामुळे। आता नजरदोष नक्की होतो का? नजरदोषाची काय कारणं आहेत? सायन्स या नजरदोषाला कशा पद्धतीने बघतं, या सगळ्यांचा उहापोह आज या व्हिडिओच्या निमित्ताने आपण करूयात। तुम्हालाही नजरेचे काही अनुभव आले असतील तर तुम्ही मला कमेंट करून जरूर सांगा। प्रत्येक व्यक्तीच्या सभोवताली एक अदृश्य अशी तेजल प्रतिमा असते, ज्याला आपण ऑरा म्हणतो। जो व्यक्ती आपल्या मनामध्ये जसे विचार करतो त्या प्रमाणामध्ये त्याचा ऑरा तयार होत असतो। तसंच या विचाराचा परिणाम त्या व्यक्तीच्या सभोवती असलेल्या अदृश्य तेजावर होऊन चांगल्या किंवा वाईट विचारांमुळे ते जे अदृश्य तेज असतं ते एक तर पांढरं फटक तेजपुंज होतं किंवा काळकुट्ट काळपट बनत जातं। आणि आधुनिक विज्ञानाने सिद्ध करून दाखवलं, एखादी व्यक्ती जेवढी चांगले विचार सातत्याने आपल्या मनात करत असेल तेवढ्या प्रमाणात त्या व्यक्तीच्या सभोवताली अदृश्य तेज किंवा पांढरी प्रतिमा किंवा तेजपुंज तो व्यक्ती दिसायला लागतो। आणि एखादी व्यक्ती आपल्या मनामध्ये सातत्याने जर वाईट विचार करत असेल तर तेवढ्याच प्रमाणात त्याच्या भोवती ते काळ्या रंगाचं अदृश्य तेज हे काळपट बनत जातं। तुम्ही बघा, सातत्याने देवधर्म करणारी मंडळी, पूजा अर्चा करणारी मंडळी, त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज असतं। परंतु आपण जी लोक सतत कुडलेली पिडलेली असतात त्यांच्या चेहऱ्यावरती एक निगेटिव्ह तेज असतं, हे आपोआप चेहऱ्यावरती येत जातं, ते त्या ऑऱ्यामुळे। जी व्यक्ती आपल्या मनामध्ये वाईट विचार जास्त प्रमाणात करत असते तिच्या भोवती जे काळपट तेज जे असतं ते एक प्रकारची अदृश्य शक्ती निर्माण होते असं म्हणायला हरकत नाही। या तेजात या अदृश्य आणि वाईट शक्तीच्या मदतीने नजर लागण्याचे प्रकार घडतात। असे प्रकार एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत घडतात, प्राण्यांच्या बाबतीत घडतात, घराच्या बाबतीत घडतात, कुटुंबाच्या बाबतीत घडतात। अर्थात ती व्यक्ती त्याच्या मनात किती वाईट विचार करते, किती प्रमाणात करते, त्याच्या वाईट विचारांची ताकद किती प्रमाणात आहे यावरती त्याच्या नजरेचा दोष अवलंबून असतो। आता तुम्ही बघाल की सर्वच व्यक्तींना नजर लागते असं नाही। ज्या व्यक्तींचं स्वतःचं तेज हे तेजपुंज असेल, आणि तेजपुंज जेव्हा होतं जेव्हा तुम्ही अध्यात्मात असता, चांगले विचार करता, सातत्याने जगाचा चांगल्याचा विचार करता, त्यावेळेस तुमच्या भोवती आपोआपच पांढरं शुभ्र तेज असं तयार होतं। त्यामुळे एखाद्याची निगेटिव्ह एनर्जी जरी तुमच्याकडे आली तरी ती तुमच्यावरती कोणत्याही प्रकारचा परिणाम करत नाही। ज्या व्यक्तीची नजर लागणार आहे तिचे वाईट विचार आणि तिच्या सभोवताली असलेली अदृश्य वाईट काळपट प्रतिमा किंवा आपण त्याला तेज म्हणूया, हे समोरच्या व्यक्ती आणि गोष्टीच्या सभोवताली अदृश्य तेज किंवा प्रतिमेवर आक्रमण करत असत। त्या दोन अदृश्य तेजांची, प्रतिमांची लढाई होते आणि या लढाईमध्ये जे अदृश्य तेज किंवा जी प्रतिमा ही शक्तिशाली असते तिचा विजय होतो। म्हणजे एखाद्याचं तेज जर सकारात्मक असेल तर त्याला निगेटिव्ह एनर्जी टच होत नाही, पण त्याची शक्तिशाली नसेल तर ती निगेटिव्ह एनर्जी त्याच्यावरती हमी होते। आणि यासाठी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या मनामध्ये वाईट विचार करू नये, सतत सकारात्मक विचार ठेवावे, सातत्यानं देवधर्म, नामस्मरण आणि चांगल्या गोष्टी कराव्या ज्यामुळे ते तेज आपल्या भोवती निर्माण होईल। सतत चांगले विचार करावे, चांगलं राहावं हे आपले ऋषीमुनी आपल्याला पहिल्यापासून सांगत आहे। अल्बर्ट आइन्स्टाईनच्या मते विश्व हे लहरींवर आधारित आहे, त्यानुसार नकारात्मक लहरी या समोरच्या व्यक्तीच्या ऑऱ्यावर इफेक्ट करतात, यालाच आपण नजर लागणे असं म्हणूयात। अशा वेळेस आपल्या वास्तूला, वास्तूतल्या मंडळींना नजर लागू नये म्हणून
काही हजार वर्षापासून काही उपाय केले जातात, अगदी परदेशातही केले जातात. चायनामध्ये, त्याच्याबरोबर तुमच्या इजिप्शियन संस्कृतीमध्ये, सुमेरियन संस्कृतीमध्ये सुद्धा हे उपाय पाहतो. त्याला आपण इव्हिल आय वगैरे म्हणतो. भारतामध्ये प्राचीन हिंदू परंपरानुसार शिवाक्ष हा खूप महत्वपूर्ण मानला गेला. शंकराचा तिसरा डोळा तो सगळ्या वाईट गोष्टींचा नायनाट करतो आणि म्हणूनच हा शिवाक्ष आपण आपल्या घराच्या दरवाजात बरोबर समोर लावा. म्हणजे दरवाजात उभं राहिल्यानंतर समोर दिसेल अशा पद्धतीने त्याला टांगून ठेवावं. या शिवाक्षाला एक कवटी आहे आणि एक पंचमुखी रुद्राक्ष लावलेला आहे. पंचमुखी रुद्राक्ष हा पंचमहाभूताचं प्रतीक आहे, तर कवटी आणि इव्हिल आय हे नजरेचं प्रतीक आहे. म्हणजेच नजरेनेच नजरेचा नायनाट होतो, म्हणून या 3 गोष्टी एकत्र आणल्या. त्याला शिवाच्या डोळ्याचं स्वरूप प्राप्त होतं आणि शिवाच्या तिसऱ्या डोळ्याने अंधकाराचा नायनाट केला. त्या पद्धतीने आपल्यावर लागणारी नजर आणि आपल्या घरातील मुलाबाळांना, जनावरांना, प्रत्येक गोष्टींना लागणारी जी नजर आहे ते नष्ट करण्याचं काम करतो. अर्थात या सगळ्या गोष्टी धारणेच्या असून पूर्वापार सुरू असलेल्या विश्वास आणि परंपरांवर आधारित आहे. नजर, बाधा वगैरे या गोष्टींचं मी समर्थन करत, या गोष्टींनी फरक पडतो असंही माझं म्हणणं. परंतु आपल्या पूर्वजांनी ज्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या चांगल्या गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचाव्यात म्हणून हा माझा कट आहे. आता हा शिवाक्ष आपल्याला हवा असेल तर तो आपल्याला उपलब्ध होईल. हा जो नंबर येतोय त्या नंबरवरती आपण आपली मागणी नोंदवू शकता. त्याची किंमत देखील त्या ठिकाणी त्या नंबरच्याच बाजूला दिलेली आहे. त्यामुळं त्या नंबरवर संपर्क करून आपण आपली मागणी नोंदवू शकता. हा शिवाक्ष लावल्यानंतर आपल्याला जो काही अनुभव येईल तो कृपया आम्हाला कळवावा, अशा प्रकारची आवाहन, माझं विनंती मी आपल्याला करतो. मात्र एकच आहे की अशा प्रकारे कोणत्याही प्रकारची ग्वाही नाही किंवा या सत्यासत्यतेबाबत मी कोणत्याही प्रकारे हे सत्यच आहे असं देखील म्हणत नाहीये. आपण सगळे या विषयावरती अभ्यास करूयात. तुम्हाला आलेले अनुभव आपण एकमेकांना शेअर करूयात. या वस्तूचा वापर करूनही आपल्या जीवनात काय घडते ते पाहूयात आणि मग नक्की ठरवूयात की कशामुळे काय घडतं. पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जय श्री.